नमस्कार, मी केतकी जोशी. गुड मॉर्निंग. आज खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण आज देशाचं रेल्वे बजेट सादर होणार आहे आणि आपण सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी स्पीड न्यूज मध्ये जाणून घेणार आहोत. पण सुरुवातीला बघूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. आज सादर होणार सुरेश प्रभूंचं रेल्वे बजेट. तिकिटांच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाही. स्वच्छ रेल्वेला प्राधान्य मिळण्याचा अंदाज. मराठमोळे रेल्वे मंत्री राज्याला काय देणार याची उत्सुकता. रेल्वे बजेटकडून प्रवाशांच्या काय अपेक्षा. 74% प्रवाशांना नव्या ट्रेन्सच्या आधी हवी अस्तित्वातल्या ट्रेन्सची चांगली सेवा, तर 78% प्रवाशांना हवी स्वच्छता. टुडेज चाणक्यच्या सर्वेक्षणात प्रवाशांनी मांडली मनमोकळी मतं. सुधारित भूसंपादन विधेयकावरून भाजपला एनडीए मधल्या घटक पक्षांकडूनच विरोध. शिवसेनेबरोबरच लोक जनशक्ती पक्षही विधेयकावरून नाराज. काँग्रेसनं विधेयकाविरोधात जंतर मंतरवर केलं आंदोलन. 10 दिवसांनंतरही कॉम्रेड पानसरे यांच्या खुन्यांना पकडण्यात पोलीस अपयशीच. सरकारनं जाहीर केलं 25 लाखांचं बक्षीस. कुठं गेलं काय गेलं प्लॅनेट वगैरे करण्याचा प्रयत्न केला तो आम्हालाही आवडला नाही आणि त्याच्यात ताबडतोब आम्ही त्यावेळेस पोलीस प्रमुखांची बदली त्या ठिकाणी केली. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात प्लॅनचेटचा वापर केल्यामुळेच तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची बदली. अजित पवारांच्या खुलाशानं नवा वाद, तर अजित पवारांचा दावा चुकीचा. पोळ यांच्या वकिलांचं स्पष्टीकरण. लोणावळ्यातल्या चिमुरडीवरच्या बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी एक संशयित ताब्यात. लाय डिटेक्टर चाचणी होणार. राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचे पुरस्कार जाहीर. द मा मिरासदार यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. आपण आता बघणार आहोत आज काय महत्त्वाच्या घडामोडी घडतायत ते. आज रेल्वे बजेट सादर होत आहे आणि या बजेटकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. विशेषतः आपल्या राज्याला सर्वाधिक अपेक्षा आहेत कारण तब्बल 16 वर्षांनंतर रेल्वे मंत्रीपद मराठी माणसाच्या वाट्याला आलंय आणि याचीच उत्सुकता आहे. रेल्वेची दरवाढ यापूर्वीच झाली असल्यानं किमान आजच्या अर्थसंकल्पात तरी प्रवाशांना तिकीट वाढीची झळ बसणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. पंतप्रधान कार्यालयाकडून आलेल्या अनेक सूचनांचा या रेल्वे बजेटमध्ये समावेश असल्याचं कळतंय. या रेल्वे बजेटमध्ये गुंतवणूक आकर्षित करणं आणि वायफाय सह ट्रेनचं आधुनिकीकरण यावर यंदाच्या बजेटमध्ये भर असण्याची शक्यता आहे. स्वच्छ रेल्वे मोहीम राबवण्याचा रेल्वे मंत्र्यांचा विचार आहे. या मोहिमेअंतर्गत एकूण 60,000 व्हॅक्यूम टॉयलेट्स बनवण्यात येतील. सुरक्षेसाठी सर्व कोच आणि स्टेशन्सवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सरकारची योजना आहे. सुधारित भूसंपादन विधेयकाला मंजुरी मिळवण्यासाठी त्यामध्ये काही बदल करण्याचे संकेत केंद्र सरकारनं दिलेत. शिवसेना अकाली दलानंतर काल रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षानंही या विधेयकाला विरोध दर्शवला. शेतकऱ्यांच्या हिताविरोधात आपला पक्ष या विधेयकाला मान्यता देणार नाही असं एलजेपी तर्फे स्पष्ट करण्यात आलं. काल लोकसभेत हे विधेयक मांडण्यात आलं पण विरोधकांनी त्याच्या विरोधात सभात्याग केला. भूसंपादन वटहुकुमावरून शिवसेना आणि भाजप दरम्यानचे मतभेद ठळकपणे समोर आलेत. 2013 मध्ये युपीए सरकारनं मंजूर केलेल्या भूसंपादन विधेयकात मोदी सरकारनं जे बदल केले त्यांना शिवसेनेचा विरोध आहे आणि याबाबत काल दिल्ली शिवसेना खासदारांची बैठक झाली. त्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून वटहुकुमाला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. कालच शिवसेनेनं एनडीएच्या बैठकीवर बहिष्कार घातला. मात्र 5 खासदारांना निरोपच पोहोचला नव्हता त्यामुळे ते एनडीएच्या बैठकीला हजर राहिले होते. आता मात्र शिवसेना या विरोधावर ठाम असल्याचं स्पष्ट झालंय. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांना आदेश दिलेत. भूसंपादन वटहुकूम शेतकऱ्यांच्या हिताचा नाही हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. गाव पातळीवर संपर्क वाढवा. प्रत्येक गावात शिवसेनेचा गटप्रमुख नेमा आणि काम सुरू करा. संपर्क प्रमुखांनी आपापल्या जिल्ह्यात भेटी वाढवा अशी आक्रमक भूमिका आता शिवसेनेनं घेतली आहे. भूसंपादन कायद्याला विरोध असणाऱ्यांना आम्ही मुद्दा पटवून देऊ असा टोला मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला लगावलाय. भूसंपादन कायद्यात काय बदल होत आहेत ते समजून घेतलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलंय. काँग्रेसनं काल जंतर मंतरवर विधेयकाविरोधात निदर्शनं केली. ज्योतिरादित्य शिंदे, जयराम रमेश, अहमद पटेल, राज बब्बर या महत्त्वाच्या नेत्यांनी या निदर्शनांमध्ये भाग घेतला. केंद्र सरकार शेतकरी विरोधात असल्याचा आरोप काँग्रेसनं केला. बिगर एनडीए पक्षांनीही या विधेयकाला आपला विरोध कायम असल्याचं स्पष्ट केलं.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। पार्लमेंट हाऊसमध्ये ही भेट झाली। या भेटीत भूसंपादन वटहुकुमावर चर्चा झाल्याचं समजतंय। दरम्यान भूसंपादन वटहुकुमासंबंधी चर्चेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भूसंपादन कायद्यासंबंधी काँग्रेस दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला। अचानक सुट्टीवर निघून गेलेले राहुल गांधी उत्तराखंडच्या गंगोत्रीजवळ सापडल्याची बातमी होती। प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वड्रा यांचे निकटवर्तीय जगदीश शर्मा यांनी राहुलचे काही फोटो प्रसिद्ध केले होते। या फोटोंमध्ये राहुल एका तंबूत दिसत होते। राहुल गांधी परदेशी गेलेत अशा अफवांना खोटं ठरवण्यासाठी आपण हे फोटो प्रसिद्ध केले असं शर्मांचं म्हणणं आहे। पण राहुल यांच्या कार्यालयानं हे फोटो आत्ताचे नसून 2008 सालचे आहेत असं म्हटलंय। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे वीज बिल दरामध्ये 4000 युनिट्सपर्यंत 50% कपात केली आहे। 400 युनिट्सच्या वर जे वीज वापरतात त्यांना पूर्ण किंमत द्यावी लागणार आहे। दिल्लीवासियांना 1 मार्चपासून घरगुती वापरासाठी 20,000 लिटर पाणी मोफत मिळणार आहे। पण दिल्लीवासीय पाण्यासाठी हरियाणावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत आणि यावर दिल्लीचं काहीही नियंत्रण नाही। 10 लाख घरांना पाणीच मिळत नाही। त्यामुळे अशा समस्यांवर आता मुख्यमंत्री काय करतील याची उत्सुकता दिल्लीकरांना आहे। मुंबईचा विकास आराखडा येत्या 2 दिवसात लोकांसाठी खुला करण्यात येणार आहे आणि मराठीमधून सुद्धा हा आराखडा उपलब्ध होणार असल्याने जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या तक्रारी आणि सूचना नमूद करता येतील। पण हा आराखडा समजून त्यावर सूचना सुचवण्यासाठी फक्त 60 दिवसांचा अवधी मुंबईकरांकडे असेल। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी त्यांच्या सूचना पाठवणं गरजेचं आहे। दरम्यान स्पेशल प्लॅनिंग अंतर्गत येणाऱ्या घटकांच्या विकासाच्या प्लॅनिंगची जबाबदारी आमच्याकडे द्या अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फडसे यांनी केली आहे। मुंबईतली 9% जागा ही स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीकडे म्हणजेच BPT MMRDA येत असल्यानं त्या संदर्भातली योजना महानगरपालिकेनं आखलेली नाही। आरे कॉलनीतल्या मेट्रो 3च्या कार शेडसाठी कापली जाणारी 2000 झाडं वाचण्याची शक्यता आता आणखीनच धूसर झाली आहे। महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी या प्रकरणी हात वर केलेत। या प्रकल्पासाठी आधीच मंजुरी मिळाली होती आणि आता काही करणं शक्य नसल्याचं त्यांनी सेव्ह आरे या एनजीओला सांगितलंय। या एनजीओच्या सदस्यांनी काल मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ घेतली होती। भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी मी या प्रकरणात लक्ष घालतो असं म्हणून रहिवाशांची आश्वासनावर बोलवण केली। पण हीच मंडळी जेव्हा एकनाथ खडसेंना भेटली तेव्हा मात्र त्यांना आता काही करणं कठीण असल्याचं सांगण्यात आलं। ज्या झाडांना वाचवण्यासाठी सेव्ह आरे ग्रुप प्रयत्न करत होता ते आता होणं शक्य नसल्यानं नागरिक नाराज झालेत आणि त्यात नव्या DP प्लॅनमुळे ही मंडळी आणखीनच धास्तावली आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी माहिती देणाऱ्याला 25 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। राज्य सरकार बक्षीस देणार असल्याची ही घोषणा करण्यात आली आहे। पण खुनाला 10 दिवस होत आलेत आणि तरीही या प्रकरणाच्या तपासात फारशी प्रगती झालेली नाही। दरम्यान कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अमोल पाटील असं या तरुणाचं नाव आहे। या पोस्टमध्ये चक्क धमकी देण्यात आली होती। नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्यानंतर आता खेडेकर अशी ही पोस्ट होती। पानसरेंचे जावई आणि कार्यकर्ते यांनी तोंडी तक्रार दिल्यानंतर पुणे पोलिसांच्या सायबर सेलनं ही तक्रार नोंदवली आणि अमोल पाटीलला औरंगाबादहून ताब्यात घेण्यात आलं। त्याला कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। अमोलच्या पोस्टला लाईक किंवा शेअर करणाऱ्यांवरही पोलीस कारवाई करण्याची शक्यता आहे। कम्प्युटर इंजिनियर असलेला अमोल कट्टर विचारसरणीचा आहे। कोल्हापूरमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येच्या निषेधार्थ कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी सनातन प्रभात या वृत्तपत्राची होळी केली। शहरातल्या बिंदू चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आलं। यावेळेला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही केली आहे। तसंच मारेकऱ्यांना लवकर पकडलं नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही दिलाय। पुण्याचे माजी पोलीस आयुक्त डॉक्टर गुलाबराव पोळ यांची बदली प्लॅनचेट प्रकरणामुळेच झाली अशी कबुली तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे। डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येचा तपास समाधानकारक न झाल्यामुळे गुलाबराव पोळ यांची बदली केली असं पवारांनी म्हटलंय। गुलाबराव पोळ तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त होते आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपास प्रकरणात त्यांनी प्लॅनचेटचा वापर केल्याचं उघड झालं होतं। त्यामुळेच त्यांची बदली केली असं आता अजित पवारांनी म्हटलंय। दरम्यान गुलाबराव पोळ यांची प्लॅनचेट प्रकरणी चौकशी झाली होती आणि त्यांना क्लीन चिट मिळाली होती असा दावा पोळ यांचे वकील हर्षद निंबाळकर यांनी केलाय। पोळ यांची बदली मार्च 2014 मध्ये झाली आणि प्लॅनचेट प्रकरण जून 2014 मध्ये उघड झालं असं निंबाळकर यांचं म्हणणं आहे। अजित पवार यांच्या खुलाशानंतर निंबाळकर यांनी हे स्पष्टीकरण दिलंय।
या प्रकरणाचं सत्य काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं समोर आणलं नव्हतं. आत्ताच्या सरकारनं तरी जनतेला सत्य सांगावं अशी मागणी आता अन्निसाचे कार्यकर्ते हमीद दाभोलकर यांनी केली आहे. महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी काल अँटी करप्शन ब्युरोनं राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू केली आहे. याच संदर्भात वरळीतल्या अँटी करप्शनच्या ऑफिसमध्ये काल आमदार समीर भुजबळ यांची जवळपास 3 तास चौकशी करण्यात आली. ही चौकशी सुरू असतानाच भाजपचे आमदार किरीट सोमय्या यांनीही अँटी करप्शनच्या ऑफिसला भेट दिली. यावेळेला किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांच्या विरोधातले आणखी काही पुरावे अँटी करप्शन ब्युरोला दिल्याचं सांगितलंय. भुजबळ जर चौकशीसाठी येत नसतील तर त्यांना अँटी करप्शन ऑफिसला आणून चौकशी करावी, पण छगन भुजबळांनी काहीही केलं तरी त्यांना कधी अँटी करप्शनच्या चौकशीला सामोरं जावंच लागेल असं खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले. एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी यांची 28 तारखेला नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असं कुठलंही वक्तव्य या सभेत करता येणार नाही असं पोलिसांनी परवानगी देताना बजावलंय. नागपूरच्या बुद्धा पार्क टेक नाका इथे ही आयोजित करण्यात आली आहे सभा आणि या सभेला शिवसेनेनं विरोध केलाय. पण पोलिसांनी परवानगी दिल्यानं या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करावी असं एमआयएमनं म्हटलंय. राज्यात स्वाईन फ्लूच्या मृतांची संख्या आता 112 वर पोहोचली आहे. राज्यात 1221 रुग्ण स्वाईन फ्लूचे पॉझिटिव्ह आढळून आलेत. मंगळवारी एका दिवसात राज्यात स्वाईन फ्लूचे 10 बळी गेलेत. नागपूर शहरी भागात आतापर्यंत 28, पुणे महानगरपालिका विभागात 13, पुणे ग्रामीणमध्ये 7, पिंपरी चिंचवडमध्ये 6, नाशिकमध्ये 8, नागपूर ग्रामीणमध्ये 4 बळी गेलेत. ठाणे, औरंगाबाद, अहमदनगर प्रत्येकी 3, जळगाव, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, गोंदिया, रायगड आणि नवी मुंबई इथे प्रत्येकी 2, तर सातारा, कोल्हापूर, सोलापूर, जालना, पालघर आणि मुंबई, उस्मानाबाद इथे प्रत्येकी 1 रुग्ण स्वाईन फ्लूचे आहेत बळी गेलेले आहेत आणि इतर राज्यातून आलेल्या रुग्णांपैकी 9 जणांचा मृत्यू स्वाईन फ्लूने झालाय. नाशिक कुंभमेळ्यामध्ये साधू महंतांच्या पारंपरिक मिरवणूक मार्गात बदल करून प्रशासन आणि आखाड्यांमध्ये वाद निर्माण होताना दिसतोय. नुकत्याच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत नवीन शाही मार्ग स्वीकारायला मूकसंमती देणाऱ्या स्थानिक साधू महंतांनी अचानक घुमजाव करत पारंपरिकच शाही मार्ग कायम ठेवावा अशी मागणी केली आहे. तसंच नवीन शाही मार्गाच्या प्रस्तावासंदर्भात प्रशासनानं आखाड्यांना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप होतोय. तर दुसरीकडे आखाडा परिषद अध्यक्ष संत ज्ञानदास यांनी स्थानिक पातळीवर उपमहंतांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही असं सांगितलंय. सुरक्षेच्या दृष्टीनं सुचवलेल्या शाही मार्गावरूनच मिरवणूक निघेल असं त्यांनी स्पष्ट केलंय. नाशिकमधल्या एका नामवंत बिल्डरला गुंडांनी पार्सलमधून चक्क गावठी बॉम्ब पाठवला. नाशिक महापालिकेच्या समोर असलेल्या इमारतीच्या आवारात हा गावठी बॉम्ब पोलिसांच्या बीडीडीएस पथकानं निकामी केला. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. बिल्डर अनंत राजेगावकर आणि अनिल जैन यांना गेल्या काही दिवसांपासून धमक्या येत होत्या. काल जैन यांच्या ऑफिसमध्ये एका पार्सलमधून गावठी बॉम्ब पाठवण्यात आला. या बिल्डिंगचा सिक्युरिटी गार्ड हा रिटायर्ड आर्मी जवान असल्यानं त्याला पार्सलमध्ये बॉम्ब असल्याचा संशय आला. तेवढ्यात जैन यांना फोन आला आणि पार्सल तुम्हीच उघडा असं सांगून फोन कट झाला. त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं आणि पोलीस, बीडीडीएस पथक आणि एटीएसचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि बॉम्ब निकामी करण्यात आला. पण या सगळ्या प्रकारामुळे खंडणी वसूल करण्यासाठी गुंडांनी नवीन मोडस ऑपरेंडी शोधून काढलं असल्याचं बोललं जात आहे. लोणावळा बलात्कार प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलीस संशयितांची लाई डिटेक्टर चाचणी करणार आहेत. रायगडच्या चिमुरडीचा लोणावळ्याच्या हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार करून निर्घृण खून करण्यात आला होता. बिल्डर प्रदीप जैन हत्या प्रकरणी आरोपी गँगस्टर अबू सालेमला जन्मठेप सुनावण्यात आली आहे. 1995 मध्ये बिल्डर प्रदीप जैनची हत्या करण्यात आली होती आणि या खून प्रकरणी विशेष टाडा कोर्टानं सालेमला दोषी ठरवलं. काल कोर्टानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. टाडा कोर्टानं सालेमचा ड्रायव्हर मेहंदी हसन याला ही जन्मठेप सुनावली आहे. अबू सालेमनं बिल्डर प्रदीप जैनकडे त्याच्या मालमत्तेपैकी काही हिस्सा मागितला होता. तो द्यायला जैन यांनी नकार दिल्यानं 7 मार्च 1995ला जुहूमध्ये त्यांच्या बंगल्याबाहेर त्यांचा खून करण्यात आला होता. विजय माल्या यांच्या मुंबईतल्या किंगफिशर हाऊसवर आता जप्तीची कारवाई सुरू झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. किंगफिशर एअरलाइन्सकडून घेतलेल्या कर्जवसुलीचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात येते. या एअरलाइन्सनं 6,800 कोटींचं कर्ज घेतलं होतं. त्याची वसुली करण्याचं काम 2013 मध्ये सुरू करण्यात आलं.
इराणचे अध्यक्ष हसन रोहानी यांनी पाश्चात्य देशांना इराणवरचे सगळे निर्बंध उठवण्याचं आवाहन केले। इराणच्या कोम या शहरात बोलताना त्यांनी हे आवाहन केले। त्यांच्या मते इराणशी अणुकरार करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे। सध्या अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, चीन आणि जर्मनी हे देश इराणशी अणुकरार करण्यासाठी वाटाघाटी करतायत। पाश्चात्य देशांच्या मते इराणचा अणुकार्यक्रम हा अणुबॉम्ब बनवण्याच्या दिशेने जातोय। इराणनं मात्र या आरोपांचा इन्कार केलाय आणि याच संदर्भात वाटाघाटी सुरू आहेत। या वाटाघाटींमध्ये इराणचे प्रतिनिधी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत, असंही रोहानी म्हणाले। पाश्चात्य देशांनी इराणला त्यांच्या अणुकार्यक्रमापासून रोखण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत, अशी टीका इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली आहे। ते त्यांच्या पक्षाच्या सभेत बोलत होते। नेतान्याहू लवकरच अमेरिकन काँग्रेसला संबोधित करणार आहेत, त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले। इस्रायलच्या इराणच्या अणुकार्यक्रमाला कडाडून विरोध आहे आणि नेतान्याहू पुढे असंही म्हणाले की इस्रायलला नष्ट करण्याची शपथ घेतलेल्या इराणकडे अण्वस्त्र बनवण्याचे तंत्रज्ञान येणं हे इस्रायलच्या दृष्टीनं घातक आहे। अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या जागतिक मानवी हक्क संघटनेनं युरोपियन देशांवर टीका केली आहे। सिरियातल्या लढाईमुळे निर्माण झालेला निर्वासितांचा प्रश्न सोडवण्यासाठी हे देश पुरेसे प्रयत्न करत नाहीत, असं अॅम्नेस्टीनं म्हटलंय। टर्कीतल्या इस्तंबूल इथे अॅम्नेस्टीच्या प्रतिनिधीनं म्हटलंय की युरोपियन देशांनी त्यांच्या सीमा निर्वासितांसाठी खुला कराव्यात, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। सिरियातल्या युद्धामुळे आतापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त माणसं मारली गेली आहेत, तर जवळपास 1 कोटी लोक विस्थापित झाले। इराणच्या फौजांनी होर्मझच्या आखातापाशी नाविक आणि हवाई अभ्यास केला। यावेळेला अमेरिकन विमानवाहू नौकेची प्रतिकृती लक्ष्य म्हणून वापरली गेली। इराणच्या सरकारी टीव्ही चॅनलनं हा लष्करी अभ्यास दाखवला आणि या कवायतींमध्ये ड्रोन पाडणं आणि पाण्याखाली सुरुंग पेरणं यांचा समावेश होता। पण या कवायतींच्या वेळेला पहिल्यांदाच अमेरिकन विमानवाहू युद्धनौकेची प्रतिकृती लक्ष्य म्हणून वापरण्यात आली। युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेंको यांनी यूएई बरोबर लष्करी आणि तांत्रिक सहकार्याचा करार केलाय, पण याद्वारे युक्रेनला कोणती मदत मिळणार आहे हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलंय। याचबरोबर अमेरिका आणि काही युरोपियन देशांबरोबरही वाटाघाटी चालू आहेत, असं ते म्हणाले। रशियाच्या पाठिंब्यावर युक्रेनशी लढत असणाऱ्या बंडखोरांविरुद्ध या लष्करी मदतीचा उपयोग होऊ शकतो। कार वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडनं यूएईचा 2 विकेट्सचा पराभव केला। या विजयाबरोबरच आयर्लंडनं 4 पॉइंट्स पटकावत पॉइंट टेबलमध्ये आघाडी घेतली आहे। टॉस जिंकून आयर्लंडनं पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला, पण यूएईनं सावध सुरुवात केली। खरं तर 130 रन्सवर यूएईचे 6 बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले होते, पण शैमान अनवारनं धुवाधार बॅटिंग करत शानदार सेंचुरी ठोकली आणि आयर्लंडसमोर विजयासाठी 279 रन्सचं टार्गेट उभारलं। आयर्लंडची सुरुवात खराब झाली, पण गॅरी विल्सननं आयर्लंडची इनिंग सावरली। विल्सननं शानदार 80 रन्स केले, तर केविन ओब्रायननं दणदणीत हाफ सेंचुरी ठोकली। पण ते आऊट झाल्यावर मॅचमध्ये खूप रंगत आली आणि शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या मॅचमध्ये शेवटी आयर्लंडनं विजय मिळवत 2 पॉइंट्स पटकावले। यूएईनं मॅच जरी गमावली असली तरी शैमान अनवरनं तुफान बॅटिंग करत सेंचुरी ठोकली होती आणि त्याने 83 बॉल्समध्ये 10 4 आणि 1 6 ठोकत 106 रन्स केले। अनवरची ही वन डे करिअरमधली पहिलीच सेंचुरी ठरली। आयर्लंडच्या बॉलर्सच्या मारापुढे त्यानं एकट्यानंच तग धरत आपला तडाखा दाखवला, त्यामुळेच यूएईला 278 रन्स करता आले। आयर्लंडची बॅटिंगही तितकीच चांगली झाली। आयर्लंडच्या टॉप ऑर्डरला यश मिळवता आलं नाही, पण शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या मॅचमध्ये खरी रंगत आणली ती गॅरी विल्सन आणि केविन ओब्रायनच्या बॅटिंगनं। निश्चित चाललेली ही मॅच जी आहे या दोघांनी खेचून आणली। विल्सननं 69 बॉल्समध्ये 9 4 मारत 80 रन्स केले, तर केविन ओब्रायननं 50 रन करत त्याला शेवटपर्यंत साथ दिली। या 72 रन्सच्या पार्टनरशिपमुळे आयर्लंडनं विजयावर शिक्कामोर्तब केलं। तर ग्रुप बी मध्ये आयर्लंडनं आपली जागा भक्कम केली आणि यूएईवर विजय मिळवत आयर्लंडनं आपल्या खात्यात आता 4 पॉइंट्स जमा केले। ग्रुप बी मध्ये टीम इंडिया नंबर 1 वर आहे, तर वेस्ट इंडिजने 4 पॉइंट्स पटकावत नंबर 2 वर स्थान मिळवलंय, तर दक्षिण आफ्रिका सध्या नंबर 4 वर आहे। त्यामुळे पाकिस्तानसाठी आता पुढचा प्रवास ग्रुप बी मध्ये खडतर झालाय। टीम इंडियाने या वर्ल्ड कपमध्ये फिनिक्स सारखी भरारी घेतली, याचं श्रेय जितकं बॅट्समन आणि बॉलर्सला द्यायला हवं तितकंच श्रेय कॅप्टन महेंद्रसिंग धोनीलाही द्यायला हवं। शांत स्वभावाचा आणि स्वतःचं डोकं शांत ठेवून निर्णय घेण्याची क्षमता कॅप्टन धोनीकडे आहे। जेव्हा जेव्हा टीम इंडिया दडपणाखाली कोसळणार असं वाटत असतं, तेव्हा तेव्हा महेंद्रसिंग धोनी टीमसाठी मॅच विनर ठरलाय। आणि इतकंच नाही तर फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूवरही विश्वास ठेवून त्याला संधी देऊन पुन्हा एकदा त्याच्याकडून कमालीची कामगिरीही धोनीनं करून घेतली। आणि आज वर्ल्ड कपमध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर श्रीलंकेला आव्हान असणार आहे ते बांगलादेशचं। भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता या दोन्ही टीम एकमेकांना एमएसजीवर भिडतील।
गेल्या मॅचमध्ये श्रीलंकेनं आपला खेळ उंचावत विजयी कामगिरी केली आहे, त्यामुळे त्यांनी लीगमधलं आपलं आव्हान कायम राखलंय. तर इतकंच नाही तर बांगलादेशनं सुद्धा क्वार्टर फायनल प्रवेशासाठी दावा ठोकलाय. बांगलादेशकडे श्रीलंकेपेक्षा जास्त पॉईंट्स आहेत, त्यामुळे एक मोठा विजय मिळवण्याचा त्यांचाही निर्धार असेल हे नक्की. आणि म्हणूनच या मॅचकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. बांगलादेश टीमसाठी एक आनंदाची बातमी आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मॅचसाठी विकेटकीपर मुशफिका रहीम फिट झालाय. गेल्या मॅचमध्ये रहीमचा दुखापतीमुळे टीममध्ये समावेश नव्हता, पण ती मॅच पावसामुळे झाली नाही. त्यामुळे आता बांगलादेश टीमचं मनोधैर्य नक्कीच उंचावलं असेल. वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध मुशफिकर रहीमनं हाफ सेंचुरी ठोकली होती. तर लंकेसाठी मात्र चिंतेची गोष्ट आहे, कारण श्रीलंकेचा ऑलराऊंडर जीवन मेंडिस दुखापतग्रस्त झालाय. मेंडिसला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याची माहिती मिळते. प्रॅक्टिस करताना त्याला ही दुखापत झाली आहे. पुढच्या 2 ते 3 आठवडे तो खेळू शकणार नसल्याचं लंकेच्या टीमकडून सांगण्यात येत आहे. आता जीवन मेंडिसच्या जागी उपल थरंगाचा टीममध्ये समावेश केला गेलाय. हा थरंगाचा 3रा वर्ल्ड कप आहे. या वर्ल्ड कपच्या टीममध्ये त्याचा समावेश झालेला नव्हता. 2007 आणि 2011 मध्ये थरंगानं लंकेसाठी ओपनिंगही केली होती. आपल्या तुफानी इनिंगच्या जोरावर ख्रिस गेलनं वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक स्कोर करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावलंय. 215 रन्सच्या धुवाधार इनिंगच्या जोरावर गेलनं 3 मॅचमध्ये 255 रन्स केले, तर त्यापाठोपाठ 2 मॅचमध्ये 210 रन्स करत शिखर धवननं 2रा क्रमांक पटकावलाय. पहिल्या मॅचमध्ये सेंचुरी ठोकणाऱ्या विराट कोहलीनं 153 रन्स करत 9वं स्थान पटकावलंय. वर्ल्ड कपच्या सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीत टीम सौदीनं नंबर 1चं स्थान पटकावलंय. आपल्या तुफानी बॉलिंगच्या जोरावर 3 मॅचमध्ये 11 विकेट घेत टीम सौदी या यादीत पहिल्या नंबरवर आहे. तर जेरोमी टेलर 9 विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर स्टीव्ह फिन 8 विकेटसह 3ऱ्या क्रमांकावर आहे. राज्य शासनाचे साहित्यविषयक पुरस्कार जाहीर झालेत. यंदाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक दमा मिराजदार यांना जाहीर झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. केशव ढवळे प्रकाशन संस्थेला श्रीपू भागवत पुरस्कार जाहीर झालाय. राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर या पुरस्कारांची घोषणा झाली आहे. बिग बीचा आवाज ऐकायला कोणाला आवडत नाही आणि म्हणूनच पोलिओ आणि टीबी हटाव मोहिमेचा बिग बी अँबॅसेडर होते. आणि ही मोहीम यशस्वी झाल्यावर आंध्र प्रदेशच्या आरोग्य जागृती मोहिमेमध्ये बिग बी भाग घेत आहेत. हे कॅम्पेन मातृत्व आणि बालमृत्यूबद्दल आहे. अमिताभ बच्चन आंध्र प्रदेशच्या आरोग्य विभागाचे अँबॅसेडर आहेत. पंतप्रधान मोदींचं स्वच्छता अभियान अनेक सेलिब्रिटींनी मनावर घेतले आणि त्यातच एक आहे प्रियांका चोप्रा. अग्निपथचं शूटिंग जिथे झालं ती जागा प्रियांकानं लक्षात ठेवली आणि तिथली साफसफाई करायचं तिनं मनावर घेतलं. वस्तीतले लोक मदतीसाठी पुढे आलेत आणि अगदी बच्चे कंपनीही यामध्ये मागे नव्हती. आणि एवढ्या कष्टाचं चीज झालंच कारण घाणीच्या साम्राज्याचं नंदनवन झालं. प्रियांकाच्या फॅन्समध्ये आणखी भर पडली हेही नक्की. किंग खान आपला मित्र करण जोहरच्या बाजूने उभा राहिलाय. AIB कॉन्ट्रोव्हर्सी बद्दल बोलताना त्यानं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा मुद्दा मांडलाय. आमिर खाननं या शो बद्दल नाराजी व्यक्त केली होती, पण किंग खाननं आपली दोस्ती निभावली आहे. तो म्हणतो तुम्हाला शो आवडत नसेल तर बघू नका. किंग खानच्या आगामी सिनेमाबद्दल फॅन्समध्ये बरीच चर्चा सुरू आहे आणि परिणीती चोप्रा, इलियाना डिक्रूज, वाणी कपूर ही नावं हिरोईन म्हणून चर्चेत होती. आता नाव पुढे आलंय ते वेलुशा डिसूजा या मॉडेलचं. ओम पुरी आता भूमिका करतायत बाळ गंगाधर टिळक यांची. चाफेकर बंधू या सिनेमामध्ये ओम पुरींची टिळकांची भूमिका असेल. वडोदरा सिनेमाचा दिग्दर्शक मिलन अजमेरानं या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. बिग बॉस 8चा स्पर्धक सुशांत दिवगीकर गायक आहे हे फार जणांना माहिती नसेल. हा 24 वर्षांचा मॉडेल आता आवाज येतोय सलमान खानला. आणि फराह खानची ही न्यूज आहे. लंडनला होणाऱ्या एशियन फिल्म फेस्टमध्ये ती चीफ गेस्ट म्हणून जाते. नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य ABCD या चित्रपटानंतर हे ब्रो या चित्रपटात एका लीड रोलमध्ये दिसणार आहे. तसं गणेशचा अभिनय प्रेम कधीच लपलेलं नाहीये, पण नृत्य दिग्दर्शक म्हणून गणेश कोणत्याही चित्रपटाच्या सेटवर वेळेवर हजर असतो. शूटही वेळेवर सुरू करतो आणि दुपारची 1 तासाची झोप मात्र न विसरता घेतो. पण ब्रो या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान गणेश पहाटे 5 वाजता शूटिंगला येऊन विदाऊट काम करावं लागलंय. आणि आता बघूयात की गणेशचा ब्रो मधला रोल प्रेक्षकांच्या किती पसंतीला पडतोय. अभिनेत्री सोनम कपूर आपली बहीण रिया कपूर सोबत कपड्यांचा नवा ब्रँड घेऊन येते आणि या ब्रँडचं नाव आहे रिसन. गेल्या आठवड्यात ट्विटरवर या ब्रँडची अनाउन्समेंट दोघी बहिणींना केली. हे खास ब्रँडचे ड्रेसेस 400 रुपयांपासून ते 4000 रुपयांपर्यंत मिळणार आहेत. अभिनेत्री सनी लिओनचा एक निराळा कॅन्डी खाण्याचा छंद एका
एक पहिली लीलाच्या सेटवर पाहायला मिळाला. सनीच्या या छंदाचा दिग्दर्शक बॉबी खान यांनी पुरेपूर वापर करून घेतलाय. त्यांनी या चित्रपटाच्या गाण्यातल्या शूटिंगच्या दरम्यान सनीच्या हातात एक कॅन्डी दिली आणि त्यामुळे सनी आपल्याला या चित्रपटातल्या गाण्यात कॅन्डी खाताना दिसणार आहे. पण असंही कळतंय की सनी बिहाइंड द कॅमेरा सुद्धा सतत कॅन्डी खात होती. व्हॉट अबाउट सावरकर या सिनेमाचं म्युझिक लॉन्च नुकतंच मोठ्या शानदारपणे झालंय. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या सिनेमाला अभिषेक शिंदे या नव्या संगीतकारांना संगीत दिलंय, तर अवधूत गुप्तेनं सिनेमात गाणं गायलंय. शरद पोंक्षे, अविनाश नारकर, अतुल तोडणकर यांच्या भूमिका या सिनेमात आहेत. आणि यानंतर आपण बघणार आहोत इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. देशभरामध्ये लाखो तरुणांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या एमडी ड्रग्सचा पुरवठा नेमका कुठून होतो याबद्दल सतत चर्चा होत होती. पण धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रातूनच हा पुरवठा होत असल्याचा प्रकार आता समोर आलाय. कुर्डुवाडी MIDC मधल्या केमिकल फॅक्टरीमध्ये MDची निर्मिती होत असल्याचं उघड झालंय. दिल्ली पोलिसांच्या कारवाईमध्ये ही माहिती उघड झाली आणि कुर्डुवाडीतली ही MD ड्रग्सची फॅक्टरी चालवणारा आरोपी जो आहे, जो मालक आहे, तो सध्या फरार आहे अशी देखील माहिती आपल्याला कळतेय. बाबासाहेब ढवळे म्हणून एक सापडण्याचे आहेत ग्रस्त. ते आमच्याकडे 5-6 महिन्यापूर्वी आले. त्यांना जे काही दिल्लीमध्ये त्यांचा काय प्रॉडक्ट पकडला त्यातला 1 ग्राम सुद्धा प्रॉडक्ट आपल्या फॅक्टरीत सापडलेलं नाहीये. परंतु त्या दिल्लीच्या ड्रायव्हरने असं सांगितलं की हे मी त्यांचं गाव इथं फुटजवळगाव आहे, तिथं त्या माणसाने त्याच्या शेतातल्या पपईमध्ये हे माल घातला असं त्या ड्रायव्हरने सांगितल्यावरून केंद्रीय पथक जे आहे किंवा त्या माणसांनी 4-5 ठिकाणचे युनिट चालवायला घेतलेत. महाडमध्ये घेतले, गोव्यामध्ये घेतले आणि कुर्डुवाडीमध्ये घेतले. आता कुर्डुवाडीमध्ये माझं एकट्याच युनिट आहे, त्यामुळे ते माझ्याकडे आले. माझ्याकडे 1 ग्राम सुद्धा अवैध पदार्थ सापडलेला नाहीये. आणि नेमकं हे प्रकरण काय आहे याचा आढावा घेतला आमचे रिपोर्टर सुनील उमरे यांनी. गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये मेफॅड्रॉन नावाचा अंमली पदार्थ सापडलेला होता. 30 कोटी रुपयांची किंमत असलेला हा अंमली पदार्थ कुर्डुवाडीच्या या MIDCच्या फॅक्टरीमध्ये तयार होत असल्याची माहिती या तपासामध्ये निष्पन्न झालेली आहे. माझ्यासोबत या फॅक्टरीमधील एक कर्मचारी आहे. कोण आलं होतं या ठिकाणी, काय काय चौकशी झाली? त्या दिवशी 10-15 माणसं आले होते. म्हणजे 21 तारखेला संध्याकाळी 5च्या सुमारास आले होते. त्यांना काहीतरी सापडलं मटेरियल आणि 22 तारखेला संध्याकाळी ते गेले सील करून. अच्छा, कुणाची फॅक्टरी? ही वैभव शहाच्या नावावर आहे. म्हणजे फॅक्टरी शहांची आहे आणि त्या ठिकाणी ढवळे म्हणून कोण व्यक्ती आहे त्याची किती दिवसापासून त्या ढवळ्यांना चालवायला दिली फॅक्टरी? 4 महिने झाले. 4 महिने. कुठल्या काय बनवत होते या ठिकाणी ते नाही माहित. बरं, काय केमिकल कशा पद्धतीचं हे, म्हणजे ह्या सगळ्या जो कंपाऊंड आहे या कंपाऊंड मध्ये काय काय कुठल्या कुठल्या फॅक्टरी आहेत? एकच कंपनी आहे, म्हणजे एकच. आमचं प्रोडक्शन फक्त पोटॅशियम क्लोराईड आहे. सोडियम क्लोराईड. हां, आणि ते दुसरं कोण काय बनवत होते मग तिथे? ते नाही माहित. किती कर्मचारी होते त्या ठिकाणी? 4 जण होते. 4 जण. आणि ते काय म्हणजे सगळं हे गोडाऊन बंद करून काम करत होते की ओपन तेच काम? ओपनच होतं काम. ओपनच काम होतं. आपण पाहिलं की गेल्या 6 महिन्यापासून या ठिकाणी असा हा जो शरीराला घातक असलेला जो अंमली पदार्थ आहे त्याची या ठिकाणी या गोडाऊनमध्ये निर्मिती होत होती आणि केंद्रीय पथकाने या ठिकाणी छापा मारून संपूर्ण गोडाऊन जे आहे आणि जी मशिनरी आहे ती या ठिकाणी सील केलेली आहे आणि याबाबतचा अधिक तपास सुरू आहे. आणि आपण याबद्दलच आणखी माहिती सुनीलकडनं घेणार आहोत. सुनील, गुड मॉर्निंग. खरं तर अत्यंत धक्कादायक ही बातमी आहे, कारण महाराष्ट्रामध्ये कुर्डुवाडी सारख्या ठिकाणी या सगळ्या ड्रग्सचा, भयानक ड्रग्सचा सगळा तिथून पुरवठा होत होता. तिथल्या फॅक्टरीमध्ये उघडपणे हे काम चाललेलं होतं. काय अधिक माहिती आहे? जो आरोपी आहे, जो मालक आहे, तो फरार झालाय अशी सुद्धा माहिती मिळते. काय कारवाई केली आहे? कीर्ती, पहिल्यांदा तुला सुप्रभात. धक्कादायक अशी माहिती आहे. 21 तारखेला दिल्लीच्या पथकाने त्या ठिकाणी छापा मारला. जवळपास 18 तास त्या ठिकाणी चौकशी सुरू होती. त्या फॅक्टरीची संपूर्ण त्यांनी पाहणी केली, कुठल्या पद्धतीचं त्या ठिकाणी केमिकल बनवलं जात होतं. त्यानंतर जे मालक आहेत सुरज शहा यांच्या घराची झडती घेतली, त्यांच्याही ठिकाणी त्यांच्याकडूनही चौकशी केली. मात्र काल मी त्यांच्याशी बोललो तर सुरज शहांचं म्हणणं असं आहे की जुलै महिन्यामध्ये बाबासाहेब ढवळे हा जो टेंभुर्णीमध्ये राहणारा जो व्यक्ती आहे त्यांना आपण ही फॅक्टरी जी आहे 50,000 रुपये दरमहा भाड्याने दिलेली होती आणि अशाच पद्धतीच्या 4 ठिकाणी फॅक्टऱ्या त्या बाबासाहेब ढवळेने उघडलेल्या आहेत. आणि सुरेश शहांच्या म्हणण्यानुसार असं आहे की या ठिकाणी जी
त्यांना केमिकल सापडलेलं आहे. त्या केमिकलचा आणि तो जो घातक ड्रग आहे यामध्ये याचा संबंध या फॅक्टरीशी नाही अशा पद्धतीने त्यांनी काल आपल्याला खुलासा केला. पण प्रत्यक्षामध्ये मात्र ही जी सगळी तपास यंत्रणा आहे ही अतिशय गोपनीय आहे. स्थानिक पोलिसांना देखील या संदर्भात माहित नाही, जिल्हा पोलीस प्रमुखांना या संदर्भामध्ये माहित नाही. आता जो तपास आहे तो सगळा दिल्लीचे जे अधिकारी आहेत, दिल्ली आणि पुणे या सगळे तपास करतायत आणि बाबासाहेब ढवळे यांचा सध्या शोध सुरू आहे आणि तो सापडल्यानंतरच वस्तुस्थिती नेमकी काय आहे ती बाहेर येणार आहे. मात्र या सगळ्या प्रकार जो आहे तो अतिशय धक्कादायक आहे आणि पपईमधून हा सगळा जो पुरवठा आहे पपईच्या त्यातून तो सगळा दिल्लीला पुरवठा होत होता आणि गेल्या 500 किलो वजनाच्या पावडरची किंमत 30 कोटी रुपये झालेली. त्या ठिकाणी सगळं चौकशीत पुढे येतं की नक्कीच. धन्यवाद या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल सुनील. आणि या बातमीवर तर आपण लक्ष ठेवून असणारच आहोत. पण आता बघणार आहोत जरा एक वेगळी बातमी. घरात जन्मदात्याचा मृत्यू झालेला असताना सुद्धा काळजावर दगड ठेवून 12वीचा पेपर देण्याचा धीरोदत्तपणा दाखवणारे या जगात अगदी कमी जण सापडतील. हिंगोलीतल्या उज्ज्वला पाटोळेनं मात्र हा धीरोदत्तपणा दाखवलाय आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तिच्या या धाडसाचं तिला सांत्वनपर पत्र लिहून कौतुक केलंय. पाहुयात IBN लोकमतचा विशेष वृत्तांत. 12वीचा पेपर असल्यामुळे उज्ज्वला त्या दिवशीही अशीच रात्रभर जागून अभ्यास करत होती. पण पहाटे 5 वाजता तिच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घरातला करताच गेल्यामुळे सगळ्यांची रडारड सुरू झाली. उज्ज्वलावरही अर्थातच दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण तशाही दुःखाच्या प्रसंगात आपल्या वडिलांचं नाव उज्ज्वल करायचंच हा निर्धार करून ती सकाळी 10:30 वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचली. तिने काळजावर दगड ठेवूनच पेपर सोडवला आणि नंतरच वडिलांच्या अंत्यसंस्कारांना हजर झाली. बाबांचीच इच्छा होती की चांगले टक्के घ्यावे म्हणून आणि ते घरी त्यांचं डेड बॉडी पडलेली असं सुद्धा त्यांनी जे सांगितलं होतं मला त्यांच्या वचनाचं पालन करायचं होतं मला. म्हणून मी पेपरला गेली जेणेकरून चांगले टक्के घेईल आणि त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. आम्ही एवढे दुःख सोडून त्या पोरीला तिकडे पेपरला पाठवलेलं आहे कारण की आमचे तेवढे कष्ट केले. 10 महिने पोले करायले कष्ट करून शिकवलेलं आहे म्हणून आम्ही माघार घेतली नाही, पेपरला पाठवलं. उज्ज्वलाच्या या धाडसीपणाचा तिच्या भावंडांनाही सार्थ अभिमान वाटतोय. त्या दिवशी त्यांचे बॉडी इथं पडलेलं असताना सुद्धा छोट्या बहिणीला आईनं वगैरे फोर्स करून तिला पाठवलं पेपरला. तिच्या काही इच्छा नव्हती पण तरी पण तिला उचलून नेला आणि कारण बाबाची इच्छाच होती तशी. भावाला सुद्धा BSc ला टाकलं आणि आई वडिलांची खूप गरिबी असताना सुद्धा त्यांनी कष्ट केले आणि आम्ही सुद्धा शेतात जाऊन कष्ट केलेले आहेत. पेपरच्या आदल्या दिवशी सुद्धा शेतात गेलेलो आणि दुसऱ्या दिवशी पेपर दिलेला आहे आम्ही. सूरजखेडामधल्या उज्ज्वलाच्या या धीरोदत्तपणाची बातमी मुख्यमंत्र्यांच्या कानी पडली आणि त्यांनी लगेच स्वतःहून फोन करून तिचं सांत्वन केलं आणि तिला पत्र पाठवून शाबासकीही दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांनी सुद्धा तिला सांत्वन पत्र माझ्यामार्फत पाठवलेलं आहे आणि तिचं कौतुक केलेलं आहे. मी माननीय फडणवीस साहेबांना धन्यवाद देतो. उज्ज्वलाने दाखवलेला हा धीरोदत्तपणा केवळ कौतुकास्पदच नव्हे तर अनेकांना प्रेरणादायी आहे. अनेक जण फक्त म्हणतात बिकट परिस्थिती आल्यावर असं करावं तसं करावं, पण उज्ज्वलाने ते करून दाखवलेलं आहे. शो मस्ट गो ऑन. खरं तर कठीण प्रसंगात कणखर राहण्याचा सल्ला सगळेच देत असतात, पण प्रत्यक्षात जेव्हा वेळ येते तेव्हा भले भले कोसळून पडतात. उज्ज्वलाने मात्र वडिलांचं पार्थिव घरात असतानाही 12वीचा पेपर देण्याचं धारिष्ट्य दाखवलं. किंबहुना उज्ज्वलाने तिच्या वडिलांसाठी वाहिलेली हीच खरीखुरी श्रद्धांजली म्हणावी लागेल. कन्हैया खंडेलवाल, IBN लोकमत, हिंगोली. आणि खरोखरच हिला सलाम केला पाहिजे उज्ज्वलाला, कारण तिनं फक्त एक उदाहरण नाही ठेवलेलं तर स्वतः एक आदर्श सुद्धा घालून दिलेला आहे. यानंतर बघूयात पुढची बातमी. आज रेल्वे बजेट आहे आणि कानपूरमधल्या महिलांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची आरती करून रेल्वे प्रवाशांना दिलासादायक घोषणा त्यांनी कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ट्रेनमध्येच महिलांनी सुरेश प्रभूंचा फोटो लावून त्यांची आरती केली आहे. यावेळेला महिलांनी रेल्वे भाड्याबरोबरच महिलांच्या सुरक्षेकडे सुद्धा लक्ष द्यावं अशी सुद्धा अपेक्षा व्यक्त केली आहे. आणि यानंतर आपण स्पीड न्यूज मध्ये इथेच थांबतोय, पण आज दिवसभर रेल्वे बजेटचे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.